सुनीताचं लग्न होणार होतं आणि ती नवरीच्या वेशात आपल्या मैत्रिणींबरोबर वरात येण्याची वाट बघत होती. तेवढ्यातच घराच्या बाहेर मुलाकडची मंडळी बँड बाजा वाजवत नाचत गात तिथे येऊन पोहोचली. सुनीताच्या मैत्रिणी त्या मंडळींकडे बघू लागल्या. सुनीता, त्या मुलीकडे बघ, तिच्या 5 वेण्या आहेत. अगं हो ना, केसांच्या अशा 5 वेण्या कोण घालतं? सुनीतानेही पाहिलं. ती मुलगी खूपच घाबरलेली होती. त्या मुलीकडे बघूनच कळत होतं की लोकांच्या अशा हसण्यामुळे तिला खूप वाईट वाटत होतं. सुनीताने आपल्या मैत्रिणींना हसू नका म्हणून सांगितलं. हसू नका ग तुम्ही, याच्यात हसण्यासारखी काय गोष्ट आहे? ती मुलगी किती घाबरलेली आहे बघा तरी जरा. जर लोक तुमच्यावर असे हसले तर तुम्हाला आवडलं असतं का? हे ऐकून सुनीताच्या मैत्रिणी गप्प बसल्या. सुनीताला त्या मुलीबद्दल खूप वाईट वाटलं. मग त्यानंतर सुनीताचं लग्न झालं आणि ती तिच्या सासरी गेली. तिची सासू विमलाने तिचं औक्षण केलं. ये सुनबाई, तू आमच्या घरची लक्ष्मी आहेस. ये, माझ्या मुलीला भेट. ही पौर्णिमा आहे, माझी मुलगी, म्हणजे तुझी नणंद. सुनीताने पाहिलं की ही तीच 5 वेण्यांवाली मुलगी आहे, की ही मुलगीच तिची नणंद आहे. तर तू आहेस माझी नणंद? मी ऐकलं तर होतं की माझी एक नणंद आहे, पण पहिल्यांदाच तुला पाहतीये. बघणार कशी सुनबाई तू. 2 आठवड्यात तर सगळं उरकलंय. सगळं इतक्या लवकर झालं की जणू काही एखादी बुलेट ट्रेनच आमच्या घरावरून क्रॉस झालीये. तू खूप सुंदर आहेस वहिनी. आणि तू पण माझी लाडकी नणंद. मी कुठे सुंदर आहे? बघ ना, माझ्या तर 5 वेण्या आहेत. याच्यामुळे तर मी दिसायला अगदी बेकार दिसते. लोक माझी थट्टा करतात. पण 5-5 वेण्या का आहेत तुझ्या? अगं, हिचे केस एवढे दाट आहेत की काय सांगू तुला. 5 पेक्षा कमी वेण्या होतच नाहीत. किती प्रयत्न करून पाहिले. मी तर अगदी वैतागून गेलीये या केसांना. ठीक आहे, आता मी आलीये ना, मी प्रयत्न करून बघते. सुनीताचं आणि पौर्णिमाचं खूप छान जमलं. पौर्णिमा कॉलेजमध्ये शिकत होती. तिला कॉलेजमध्ये जायचं नव्हतं. काही दिवस गेल्यानंतर सुनीता पौर्णिमाला म्हणाली, तुला कॉलेजला का नाही जायचंय? काय करू कॉलेजला जाऊन? सगळेजण मला हसतात तिकडे. ठीक आहे, इकडे ये बरं, मी तुझी वेणी नीट करते. ठीक आहे, सगळ्यांनी प्रयत्न करून बघितले पण काहीच झालं नाही. आता तू पण प्रयत्न करून बघ. सुनीताने वेणी घालायचा प्रयत्न केला, पण 2च काय, ती 4 वेण्या सुद्धा घालू शकत नव्हती. नाही, हे नाही होते. मला माहित होतं हे नाही होणार म्हणून. पौर्णिमा, तू केस कापत का नाहीस? मला तर केस कापायचेत वहिनी, पण आई कापूनच देत नाही. ते का? आई म्हणते की मुलींनी केस कापून ते छोटे नाही केले पाहिजेत, अपशकुन असतं. पण हे तर जुने विचार आहेत ना? हो वहिनी, पण आता ते आईला कोण समजावणार? आई पण जुन्या जमान्यातलीच आहे ना. सुनीताकडे बोलायला अजून काहीच नव्हतं. ती गप्प बसली. काही वेळानंतर सुनीताने पौर्णिमाला विचारलं, पौर्णिमा, तुला काय बनायचंय? तू काही विचार केलायस? मला खरं तर मॉडेल बनायचं होतं वहिनी, पण आता वाटतंय लग्न करून मला संसारच करावा लागेल. ते का? या वेण्यांमुळे? अशा 5 वेण्या असलेल्या मुलीला कोण बनवणार मॉडेल? कोण कशाला चान्स देईल मला, लोकांना हसवण्यासाठी? असं बोलता बोलता पौर्णिमाच्या डोळ्यात पाणी येतं. ती पुढे काही बोलूच शकली नाही. सुनीताला पौर्णिमाचं दुःख समजलं. खरंच पौर्णिमा खूप दुःखी आहे. ती या वेण्यांमुळे स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीये. मी तिच्या जागी असते तर मीही अशीच दुःखी झाले असते. सुनीता हा विचार करतच होती, तेवढ्यात तिचा नवरा मोहन तिथे आला. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की काहीतरी विचित्र घडले. विमला पण आपल्या खोलीमधून बाहेर येते. काय झालं मोहन? तू आत्ता यावेळी कसा आलास? वाईट बातमी आहे आई, माझी नोकरी गेलीये. हे ऐकून सगळेजण आश्चर्यचकित होतात. काय आणि का? कंपनी लॉस मध्ये चाललीये, म्हणून त्यांनी खूप लोकांना काढून टाकले. आता काय होणार दादा? आता आपलं घर कसं चालणार? आपण आधीच गरीब आहोत. तू एकटाच कमवत होतास. सगळेच विचारात बुडले. काही दिवस असेच गेले. मोहन दुसरी नोकरी शोधत होता, पण नोकरी मिळणं इतकं सहज शक्य नव्हतं. मोहनच्या चपला झिजल्या, पण त्याला नोकरी काही मिळाली नाही. तिकडे पौर्णिमाच्या कॉलेजमध्ये एक्झाम जवळ आली होती. पौर्णिमा रोज कॉलेजमध्ये जात होती आणि रोज तिला लोकांची टोमणी ऐकायला लागायची. असंच एक दिवस कॉलेजमध्ये घरी येऊन ती खूप जोरजोरात रडत होती. काय झालं पौर्णिमा? तू एवढी रडतीयस का? कॉलेजमध्ये एका मोठ्या कंपनीचे लोक आले होते. त्यांना एक मॉडेल हवी आहे, म्हणून उद्या कॉलेजमध्ये एक कॉम्पिटिशन असणार आहे. जी मुलगी सुंदर आणि कॉन्फिडंट असेल ते लोक त्याच मुलीला मॉडेल बनवणार आहेत. ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. तुला पण भाग घ्यायला हवाय. कसा भाग घेणार वहिनी? या वेण्यांमुळे ना मी सुंदर दिसते
ना कॉन्फिडंट. मी काहीच होऊ शकत नाही वहिनी. माझं आयुष्य पूर्णपणे वाया गेलंय. सुनीताला खूप वाईट वाटलं. ती म्हणाली, इकडे ये पौर्णिमा, हीच संधी आहे. मी तुझे केस कापते. पण आई रागवेल. जेव्हा तू मॉडेल बनून परत येशील तेव्हा सगळा राग शांत होईल. पण आज मी राहू कुठे? आई तर मला बघेलच ना. मी तुला घेऊन माहेरी जाईन. सुनीताने पौर्णिमाचे केस कापले. पौर्णिमा आता खूप छान दिसत होती. तिचा कॉन्फिडन्सही परत आला होता. सुनीता तिला घेऊन माहेरी निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी ती कॉलेजलाही घेऊन गेली. पौर्णिमाला कोणी ओळखूच शकलं नाही. मुलं तर तिच्याकडे पाहतच राहिली. मुलींचं तर तोंडच बंद झालं आणि त्या तिच्यावर जळू लागल्या. पौर्णिमा खूप खुश झाली. तिने कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि ती जिंकली सुद्धा. तिला खूप सारे पैसे मिळाले आणि एक मॉडेलचं कामही मिळालं. तिला दर महिन्याला 1,00,000 रुपये मिळणार होते. हे काय केलंस तू? केस का कापलेस? हा अपशकुन आहे. कसला अपशकुन आई? केस कापल्यामुळे तर घरात पैसे आलेत. मग तर ही चांगली गोष्ट झालीये ना. सुनीताने सगळं काही सांगितलं. महिन्याला 1,00,000 मिळणार हे ऐकून मोहन आणि त्याची आई खुश झाले. पौर्णिमाचं स्वप्न पूर्ण झालं आणि सगळेजण अगदी आनंदाने राहू लागले. रीती, नीती, प्रीती, कुठे आहात? चला खाऊन घ्या. आत्ता आलो आई. वंदनाने हाक मारल्यानंतर तिच्या 3ही मुली रीती, नीती आणि प्रीती आपल्या घराकडे जातात. रीती नेहमी मध्ये चालायची आणि तिच्या दोन्ही बाजूला तिचा खांदा पकडून नीती आणि प्रीती चालायच्या. नीती आणि प्रीती बघू शकत नव्हत्या. रीती बघू शकत होती पण ती अपंग होती. रीती कुबड्यांच्या आधाराने चालायची आणि नीती आणि प्रीती रीतीच्या आधाराने. किती वेळा सांगितलंय जास्त लांब जाऊ नका म्हणून. रीती दीदी होती ना आमच्या बरोबर. अगं किती दिवस अशा तुम्ही एकत्र राहणार आहात? लग्नानंतर तुम्हाला तुमच्या घरी जावं लागेल. मग काय कराल? मग आम्ही लग्नच नाही करणार. रीती दीदीचा खांदा पकडून आम्ही नेहमी असेच चालत राहू. वंदनाला कोणी मुलगा नव्हता. फक्त 3च मुली होत्या आणि त्याही अशा अपंग. वंदनाला या गोष्टीचं खूप दुःख होतं. वंदनाचा नवरा एक छोटा शेतकरी होता. शेतीचं काम करूनच तो आपलं घर चालवायचा. रीती, कुठे आहेस? आई मी पोळ्या करतीये. अगं सगळा दिवस तूच काम करत असतेस. तुझ्या दोन्ही बहिणींना पण शिकव. आई मी आहे ना. आणि तसंही त्या दोघी कशा काम करतील? तू जेव्हा तुझ्या सासरी जाशील मग यांनाही सासरी जावं लागेल ना. मग कसं काम करतील? आंधळी लोकही आपल्या हिशोबाने काम करतात ना. आपण काही श्रीमंत घरातले नाही आहोत की आपल्याकडे नोकरचाकर कामाला असतील. पण आई अगं त्या कशा करतील? तू पण जरा विचार कर ना. तुला जर दिसलंच नाही तर कसं ओळखता येईल कुठली साखर आहे, कुठलं मीठ आहे? कसं कळेल की हे गाजर आहे आणि हा मुळा? आई मी तर म्हणतेय तू माझं लग्नच करू नकोस. मी पैसे कमवीन आणि नेहमी सगळ्यांची काळजी घेईन. रीतीचं बोलणं ऐकून वंदनाच्या डोळ्यात पाणी येतं. ही गोष्ट नीती आणि प्रीतीनेही ऐकली आणि त्या दोघेही रडू लागतात. मग त्याच संध्याकाळी आई, बाबा, मी विचार केलाय. आम्ही तिघी बहिणी एकतर लग्नच करणार नाही किंवा मग आम्ही अशा घरी लग्न करू जिथे 3 भाऊ असतील. बाकी आम्हाला काहीच नकोय. ना श्रीमंत घर ना सुंदर मुलं. फक्त आम्हाला वेगळं करू नका बाबा. कारण यांच्याशिवाय माझं आणि माझ्याशिवाय यांचं जीवनच नाहीये. रीतीचं ते बोलणं श्याम आणि वंदनाला खूप लागलं. अगं ऐकतीयस का? एक आनंदाची बातमी आहे. काय झालं? लवकर सांगा. ते किशनपूर आहे ना, तिथे किशोरीलालजींचं कुटुंब राहतं. त्यांची 3 मुलं आहेत आणि तिघही बिनलग्नाचे. त्यांना आपल्या मुलांचं लग्न करायचंय. यापेक्षा चांगली संधी काय ती? जर या 3 पोरांशी आपल्या पोरींचं लग्न झालं तर त्या नेहमी एकत्र राहतील. पण ते आपल्याशी नातं जोडतील का? ते तर अगं तेच तर सांगायला आलोय तुला. आता हा देवाचा चमत्कारच समज. त्या 3 भावांना पण जरा कमी दिसतं. त्यामुळं कदाचित ते मान्य करतील. अच्छा, मग तर तुम्ही लवकर विचारून घ्या. दुसऱ्याच दिवशी श्याम किशोरीलालच्या घरी गेला आणि त्यांना आपल्या मुलींबद्दल सांगितलं. किशोरीलालनेही लग्नासाठी होकार दिला आणि मग लग्नाची तयारी सुरू केली. तिघी बहिणीही खूप खुश होत्या. मग लग्नाचा दिवसही उजाडला आणि सप्तपदीच्या आधी 1 मिनिट थांबा गुरुजी. एवढी घाई तरी काय आहे? हा तर श्यामजी, जरा हुंड्याबिंड्याचं तर सांगा मला. पण हुंड्याचं तर काही बोलणंच झालं नव्हतं किशोरीलालजी. आणि जेवढं माझ्याकडून होतंय तेवढं तर मी करतोच आहे. अरे मग आम्ही थोडंच आमच्यासाठी मागतोय. तुम्ही 3 पोरी देताय. उद्या उठून पोरं फिरायला गेली कुठे तर काय रिक्षात आणि बसचे धक्के खात जातील का? तुम्ही असं करा, एक अशी कार द्या ज्याच्यात 7 लोक मावतील.
बस, बाकी आम्हाला काही नको. पण पण असली कार तर खूप महाग असेल. मी गरीब, कुठून आणू एवढे पैसे? तुम्हीच सांगा. अरे पण मी आता कुठं मागतोय. आम्ही तुझ्या तिन्ही पोरींना लग्न करून घेऊन जातो, ठीक आहे? मग 1 महिन्याने तू कार घेऊन ये. आणि नाही घेऊन आलास तर तू तुझ्या 3 पोरींना घेऊन जा. ही काय पद्धत झाली किशोरीलाल? तुझ्या पोरांचं लग्न करायला आलायस का सौदा करायला आलायस? सरपंचजी, तुम्ही गप्प बसा. एवढ्यात जर जीव असेल ना या आंधळ्या आणि लंगड्या पोरीवर, तर तुम्हीच घेऊन जा ना त्यांना आपल्या घरी सून म्हणून. नेलं पण असतं, पण माझा एकच मुलगा आहे. पण ती नसले असते ना तर तुझ्या समोर यांना इथून लग्न करून घेऊन गेलो असतो आणि तुला चपलेने मारून या गावातून बाहेर काढलं असतं. चपलेने मारून. हो हो, मग आम्ही निघून जातो. शोधत बसा असं घर या लंगड्या आणि आंधळ्या पोरींसाठी. मी पण बघतोच बिना हुंड्याचं कोण यांच्याशी लग्न करता येते. विमल, इकडे ये. श्याम, मला सांग, तू तुझ्या कुठल्या पोरीचं लग्न माझ्या पोराशी लावून देऊ शकतो? सांग. सरपंच साहेब, तुमच्या या प्रस्तावाबद्दल खूप धन्यवाद, पण आम्ही तिघी वेगळं नाही राहू शकत. माझ्या बहिणी माझ्याच आधारावर आहेत, त्यामुळे आम्ही तिघी एकाच घरात जाऊ. नाहीतर लग्न तर होणार पोरी, आणि या लालची किशोरीलाल समोरच होणार. श्याम, माझा एकच पोरगा आहे आणि तुला जरा विचित्र वाटेल, पण आता काही पर्याय नाहीये. मी माझा शब्द दिलाय. मी तुझ्या तिन्ही पोरींचा हात माझ्या विमलसाठी मागतो. सांग, तुला मान्य आहे? सरपंचाचं बोलणं ऐकून तिथे प्रत्येक जण हैराण होतं. तेव्हाच नीती आणि प्रीती रीतीच्या खांद्यावर हात ठेवून सरपंचांना नमस्कार करतात. आणि मग त्याच मांडवात या तिघी बहिणींचं विमल बरोबर लग्न होतं. आणि मग तिघी बहिणींनी अग्नीला साक्ष मानून एकाच मुलाला आपला पती मानला आणि तो मुलगा बनला 3 बहिणींचा एक पती. मग किशोरीलाल आपल्या 3 मुलांबरोबर रिकाम्या हाताने बेइज्जत होऊन तिथून निघून गेला. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.